चला आवरावं लागेल, दवाखान्यात जायचं आहे. तब्येत काही ठीक होय ना. एक वेळेस दवाखान्यात जाऊन आलो आहे, इंजेक्शन घेऊन आलो आहे, गोळ्या पण घेतले, तरी काही बरं वाटे ना. आता मनमाडच्या दवाखान्यात जाऊ. गावाच्या दवाखान्याची अवस्था झाली. मनमाडच्या दवाखान्यात जायचं आहे, आवरावं लागेल. कपडे चेंज करू. सर्दी काही कमी होय ना, गोळ्या बी घेतल्या तरी जास्त. हो, रात्रीच्या वेळेसच दवाखान्यात जावं लागेल. दिवसभर कामं असते, दिवसात काही जमत नाही जायला. आता रात्रीच्या वेळेसच जाऊ दवाखान्यात. माझा पाय पण खूप दुखतो आहे, प्रॉब्लेम देऊन राहिला. लहानपणी बैलगाडीखाली माझा पाय मोडलेला आहे, त्यामुळे ते आता त्रास देऊ राहिला जास्तच. इतके दिवस काही वाटले नाही, पण मग आता थोडीशी थंडी वगैरे जास्त पडली का पाय ठणकतो. घेऊन एक इंजेक्शन आणि गोळ्या औषधं. नाही तर चोपडा म्हणायचं झाले. थंडी वाजू नये म्हणून शटर वगैरे सर्व पॅकचअप करून मनमाडच्या पुलावर सध्या ट्रॉफिक जाम व्हायला लागला. पहिलं नव्हतं होत, आता जास्तच ट्रॉफिक व्हायला लागलं आहे. मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ना सगळ्या. हे सर्व दुकाने आहेत. हे आलोय आपण दवाखान्यात. दवाखान्यात बी सर्व तेच खोकल्याचे पेशंट, सर्व सर्दी खोकला खोक चालू आहे. त्यामुळे मी काय तोंडात सोडले नाही, त्याच बसून राहिली. गर्दी तर होती, सर्व तेच पेशंट भरलेले आहेत. तर मस्त 2 क्यूट मुलं आलेले आहेत. चेकअप तर झालं आहे, गोळ्या औषध घेऊन टाकू. गोळ्या औषध घेतली सर्व. गोळ्या औषध घेतले, दवाखाना चालू आहे. चला घरी जाऊ आता. बेकरीमध्ये पाव घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं आंबेडकर चौक, तिकडे रेल्वे स्टेशन आहे. आलो एवढ्या गोळ्या औषध घेऊन. डॉक्टर खा गोळ्या आता भरपूर, मतलब डॉक्टरनं भरपूर गोळ्या दिल्या. आता जेवणामध्ये बनवले आज खिचडी. खिचडी खाऊ, गोळ्या औषध घ्यायची आहेत. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.